नमस्कार. नमस्कार. काय चेहरे आहे, जरा हसरे घेवा. नमस्कार. चला, सगळे इथे छान हसतायत. चर्चेसाठी विषय आहे, सासू सुनांचे एकमेकांशी पटले नाही तर त्यांनी गप्प बसावे की मनातले बोलून टाकावे? स्पष्ट बोलून टाकलेलं बरं. हो ना. हो, स्पष्ट काय असेल, चुकत असेल तर बोलायचं. हां, माझं म्हणणं आहे की शांत राहायचं. मनात ठेवायचं. हो, कारण मनातल्या गोष्टी मनातच राहिलेल्या बऱ्या असतात. जर त्या ओठावर आल्या तर एकतर वाद जास्त वाढू शकतात किंवा त्यामुळे घरात क्लेश निर्माण होतात, अशांती निर्माण होते. त्यामुळे आपण शांत राहिलेलं चांगलं. नाही, पण ते मनात ठेवलेलं बरं नसतं. बोलून टाकायचं. स्पष्ट, हा, स्पष्ट काय होईल ते, माझं चुकतंय काय तर तुमचं हे चुकतंय असं सांगितलेलं बरं ते सगळं. मग ते आतल्यात ठेवून बारीक झाली आहे, बघितलं ना. म्हणजे तुम्ही हे खूप बरोबर गोष्टी आहे. मनातल्या मनात ठेवून दिलेत. हे बरोबर आहे, मनातल्या मनात गोष्टी ठेवून त्रास होतो, पण तो त्रास स्वतः सहन केलेला चांगला असतो. जर मोकळं झालं तर एकतर शब्दाला शब्द लागून भांडणं वाढतील घरामध्ये, त्यापेक्षा शांत राहिलेलं बरं. बापरे, तुमचं काय म्हणणं आहे? बोलून टाकावं मनातलं जे आहे ते. हो ना. हो. कळलं तुम्ही? पण शब्दाला शब्द लागून जर जास्त वाद झाले दोन तर शब्द मग होणार. नाही, 2 शब्दाचे मग 4 शब्द होतील, मग 10, 100 जास्तीत जास्त वाढत जातील. काही वेळेला काय होतं की जास्त बोलता बोलता आपल्याकडून एखादा शब्द असा निघून जातो की जो आपल्याला बोलायचा नसतो, आपल्याला ते गोष्ट करायची नसते, तरी ती होऊन जाते आणि ती आयुष्यभर मग ती लक्षात राहते. त्यासाठी खरं आहे. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? मनात ठेवावं, पटकन सांगायचं एका शब्दात. त्यांच्या बाबतीत मनातच ठेवावं. माझी भावजं आहे. एक मिनिट थांबा, हा जरा वादाचा विषय आहे. ह्यांच्या बाबतीत मनात ठेवावं म्हणजे ह्यांच्या बाबतीत बोललं तर काय होईल? परत परत तेच बोलत राहणार, आणखीन अधिक वाढत चालणार. कळलं? तिची मोठी नणद आहे मी, नाही बघून घेईन तिला. आई शपथ, आता काय खरं नाही मामी. कळलं? ह्यांनी पिक्चरला का नेलं नाही इतक्या वर्षात? तुमचं काय म्हणणं आहे? मनात ठेवावं की बोलून टाकावं? बोलून टाकावं. मन मोकळं करावं. मन मोकळं. तुमचं काय म्हणणं आहे? मनामध्ये ठेवला तरी शांती, जर आपल्याजवळ शांती असेल तर आपण शांततेत राहू शकतो, म्हणजे त्रास होणार नाही. तुम्ही शांती मनात ठेवा. चालेल.